तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुका अंतर्गत येणाऱ्या सोनाळा येथील बसस्टँड परिसरात प्रवाशांसाठी स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी या मागणीसाठी नागरिकांनी 9 मे रोजी खातेपिते आंदोलन केलं। बसस्थानकावर दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी ये-जा करतात, मात्र येथे स्वच्छ व पुरेशी स्वच्छतागृह सुविधा नसल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली। आंदोलनादरम्यान नागरिकांनी बसस्टँड परिसरात बसून प्रतिकात्मक पद्धतीने खातेपिते आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले। प्रवाशांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष का असा सवाल उपस्थित करत तातडीने स्वच्छतागृह उभारण्याची मागणी करण्यात आली। यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले की अनेक वेळा संबंधित विभागाकडे निवेदने देऊन प्रश्न प्रलंबित आहेत, त्यामुळे अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला। प्रशासनाने लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही न केल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला। या आंदोलनात स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रवाशांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कारसह कैलास खोटे, सोनाळा। नमस्कार, मी विठ्ठल वंदना मधुकरराव महाले। आम्ही इथं खातापिता महामुक्काम केलेला आहे सोनाळ्यामध्ये। याचं कारण असं की मी सगळ्यांना माहिती दिलेलीच आहे की आपलं गाव ही संतांची भूमी म्हणून ओळखलं जाते। सोनाळा ही संत नगरी आहे। या गावामध्ये प्रकाशभाऊ वास्तव करून गेले, श्री संत सोनाजी महाराज वास्तव करून गेले, समजोती महाराज वास्तव करून गेले। तिन्ही महाराजांचे खूप मोठे भंडारे होत असतात। इथं गावागावातून महिला येतात, पण या गावामध्ये बसस्थानकावर कुठल्याही प्रकारचं महिलांसाठी शौचालय नाही आहे। आणि आपण बघतो की आपल्याला ज्यावेळेस लघु येते, आपल्या ब्लड व्हेसल्स ह्या प्रेशराईज होतात। मग ब्लड व्हेसल्स प्रेशराईज झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये ब्लड प्रेशर वाढते, आपल्याला बीपीचे त्रास होतात, हार्ट अटॅकचं प्रमाण वाढते आणि महिलांना हा त्रास भरपूर होत असतो। आणि माझी मनापासून इच्छा आहे की ही जी आमची समस्या आहे ती लवकरात लवकर गट विकास अधिकारी आणि तहसीलदारांनी संगमतानं निर्णय घेऊन सॉल्व्ह करावी आणि आमच्या बसस्थानक परिसरात सुसज्ज असं शौचालय आम्हाला देण्यात यावं ही माझी आग्रहाची नम्र विनंती आहे। धन्यवाद।